रोज आते हैं, आज सब्सक्राइब करेंगे, कल सब्सक्राइब करेंगे, लेकिन नहीं करते। अरे कर दो भाई। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राइब पण करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा, जसे की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, तुम्हाला जे काही यूज केलेलं मटेरियल हवा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केलास तर फॉलो करून घ्या। आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता। मला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरतीच मेसेज करून सांगू शकता, तिथे आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आपण सर्वात अगोदर आपला लाईट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचा। मग आपला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून येतो। सर्वात अगोदर आपला बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। आपला सर्वात अगोदर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचा आहे। मग आपला मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। अशा प्रकारे एक फोटो दिलेला आहे, आपण फोटोला लास्टपर्यंत जाऊन ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला ह्या 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या। सेट केल्यानंतर आणखीन सेकंड बीटला जायचं 2 पार्टमध्ये, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये। अशाच प्रकारे तुम्ही पण कट करून घ्या मित्रांनो 2 पार्टमध्ये। मी जसं करतो त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे केल्यानंतर अशा प्रकारे ब्लॅक लेअर दिसत आहे, लेअरला वरच्या बाजूला ठेवायचं आणि या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो, आणखी आपल्या हे रेक्टँगल 1च्या लेअरला वरच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो, आपला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा आहे। मग आपला अशा प्रकारे फर्स्ट फोटोवरती इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला इथून बॅक जायचं, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। मग आपला इथून पण बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचं आहे, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक जायचं आणि शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मग आपलं थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपल्या बॅक जायचं, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा। मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर आपल्या थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। जे का आणखीन एक लास्टची फोटो, त्या फोटोला पण हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा, जसं की इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर बॅक शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा आहे। मग आपला अशा प्रकारे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला इथून बॅक जायचा, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा आहे। बीट मार्क प्रेसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या आणखीन ह्या छोट्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला आहे मित्रांनो। आपला एकदम खतरनाक असा व्हिडिओ झालेला आहे, बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचा। मग आपल्या व्हिडिओच्या ॲरोवरती अशा प्रकारे फुल करून घ्यायचं। फुल केल्यानंतर एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो।